ओम शांती. सगळ्यात पहिल्यात सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज विशेष योग जुळून आला आहे की ब्रह्माकुमारीतर्फे मी तुम्हाला आज सगळ्यांना भेटतोय. जसं गौरी बहनने सांगितलं की प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाची थोडीशी माहिती पण द्या आणि मग आपला आजचा टॉपिक पण थोडासा डिस्कस करू. पिक्चर क्लिअर आहे सगळ्यांना? कारण आज माझा नेमका लॅपटॉप खराब झाला आहे, सो आय एम कनेक्टेड थ्रू मोबाईल. तर पिक्चर क्लिअर असेल. अनम्यूट नाही करता आहे, फक्त गौरी बहन सांगितलं तरी ठीक आहे. हो क्लिअर आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय हे त्याचं पूर्ण नाव आहे. बरेच शॉर्टमध्ये त्याला ब्रह्माकुमारीज म्हणतात, ओम शांती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण पूर्ण नाव प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय. आणि जसं हे विश्वविद्यालय आहे तर विश्वविद्यालय म्हणजे वर्ल्ड युनिव्हर्सिटी. आणि युनिव्हर्सिटीमध्ये आपण काय करतो? युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिकतो. युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला डिग्री मिळते. तिथे प्रोफेसर्स असतात, स्टुडंट्स असतात. सेम थिंग हिअर. इथं पण तसंच आहे. इथं पण एक डिग्री मिळते आपल्याला. इथं पण आपण सगळे शिकतो आणि इथं पण एक प्रोफेसर आहे आणि बाकी सगळे स्टुडंट्स. ते इथं प्रोफेसर कोण आहे? तो आहे निराकार परमात्मा. परमात्मा एक ऊर्जा, पॉइंट ऑफ लाईट, ज्याला आपण शिव म्हणतो. शिव शब्द येतो शून्य. शून्य म्हणजे जस्ट एनर्जी, झिरो. सो निराकार शिव या समयाप्रमाणे आत्ता या सृष्टीवरती अवतरित झाले आहेत, जे आपण गीतेमध्ये आजपर्यंत ऐकत आलो की नाही, की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तर जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल तेव्हा तेव्हा मी अवतरण या सृष्टीवरती घेईन. हा ईश्वराचा एक प्रॉमिस होता आपल्याला. आणि आत्ता आपण बाहेरच्या जगामध्ये जर पाहिलं तर अधर्म कसा आहे, सुरुवात आहे का अति आहे, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अधर्म म्हणजे तरी काय? त्याचा अर्थ असा नाही होत हिंदू धर्माची ग्लानी केली किंवा अजून कुठल्या धर्माची ग्लानी केली, तो त्याचा अर्थ नसतो. पण धर्म ग्लानी म्हणजे धर्म म्हणा धारणा. ज्यावेळेस प्रत्येक मनुष्य आपल्या ओरिजिनल धारणा विसरून जातो, प्रेमाने कसं वागायचं विसरून जातो, शांत कसं राहायचं हे विसरून जातो, तर त्याची जाणीव करून द्यायला परमात्म्याचं या सृष्टीवरती अवतरण होतं. तर तो आलेला आहे. आणि म्हणून तर ह्या ऑर्गनायझेशनच्या टायटलमध्ये ईश्वरीय विश्वविद्यालय. कारण हे विश्वविद्यालय कुठल्याही मनुष्याने स्थापन केलेलं नाही. डायरेक्ट शिव परमपिता परमात्मा जो निराकार आहे त्यांनी या सृष्टीवरती येऊन हे विश्वविद्यालय स्थापन केलं आहे. आणि हे विश्वविद्यालय आहे म्हणून ह्याच्या शाखा 9,000च्या वर 140 देशांमध्ये आजपर्यंत आहेत, पसरले आहेत. आणि इथं डिग्री कुठली मिळते? आता आपण आपल्याला फक्त एक प्रश्न विचारला, मला सिरियसली आयुष्यामध्ये काय पाहिजे? तर काय आपण म्हणणार? खुशी पाहिजे, शांती पाहिजे, प्रेम पाहिजे. तर आपण आपलं एक आयुष्य जर सपोज एक चित्र निर्माण केलं तर कसं निर्माण होईल ते चित्र? एक पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होईल आपली? ती पर्सनॅलिटी तर डेव्हलप करायला शिकवतात. आजपर्यंत आपण सगळ्यांना इच्छा होती सुखी राहायला पाहिजे, आयुष्यात कुठलं दुःख नको, आयुष्यात कुठली बिमारी नको. इच्छा खूप चांगली होती, पण त्याच्या दृष्टीने प्रयत्न काय करायचे हे आपल्याला कोणी सांगितलं नाही. तर परमात्मा येऊन आत्ता आपल्याला ह्या गोष्टी शिकवतोय की इथं आल्यावरती आम्ही सगळे स्टुडंट्स आहोत. एकच परमात्मा प्रोफेसर आहे, जो मेन टीचर आहे, त्याला आपण म्हणतो सुप्रीम टीचर. सुप्रीम आहे, परम आहे, श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे. आणि तो टीचर येऊन आपल्याला शिकवतोय जीवन जगण्याची कला. एक व्यक्तीचा विकास कसा होईल हे परमात्मा येऊन आपल्याला इथे शिकवतो. आणि त्याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो यहाँ पर जो डिग्री मिलती है, इथं जी डिग्री मिळते ती आहे मनुष्य से देवता बनने की डिग्री. मनुष्य म्हणजे काय? आज आपण मनुष्य सगळेच जण आहोत
आणि आपण सगळे असे आहोत, मागणारे आहोत. थोडं तर माझ्याशी चांगलं बोलणं, थोडं तर माझं ऐकत जाणं, हे सगळं चांगलं झालं ना तर मी खुश. हे मागणारे आहोत आपण सगळे. आणि देवतांचे हात नेहमी कसे दाखवलेत? देणारे, देणारे. तर ज्यावेळेस आपले हात अशाच्या ऐवजी असे व्हायला सुरुवात होतील, ती डिग्री इथं आपल्याला मिळते. आता असं होणं म्हणजे काय? जो व्यक्ती माझ्यासमोर येईल त्याला शांतीचं दान देणं, सुखाचं दान देणं, त्याला प्रेमाचे 2 शब्द हवेत. भले पास्टमध्ये तो माझ्याशी नीट वागलेला नाही आहे, पण तरीसुद्धा मी प्रेमाने त्याच्याशी बोलतोय, हे दान त्याला मी देतोय. तर अभि पहिल्यांदा काय होतं की तू माझ्याशी चांगला वागला तर मी तुझ्याशी चांगला वागणार. पण इथं आल्यावरती परमात्मा आपल्यामध्ये अशी शक्ती भरतो की दुसरा व्यक्ती कसा का वागेना, पण मी आतनं इतका भरपूर आहे की तो माझ्याशी वाईट वागला तरीसुद्धा मी त्याच्याशी प्रेमानेच वागेन. तर आता माझा हात कसा झाला? देणारा झाला. आधी कसा होता? तू चांगला वागला तर मी चांगला, म्हणजे पहिलं तुझ्याकडनं अपेक्षा होती. ते आहेत मनुष्य. आज जगामध्ये सगळे मनुष्य असेल, मागणारे आहेत. तू पहिलं नीट वाग, मग मी तुझ्याशी चांगलं वागेन. तू माझं पहिलं हे काम करून दे, मग मी तुझं हे काम करेन. तो ऐसा हम ऐसे थे पहिले. आणि हे जसं परमात्म्याचं ज्ञान आपल्याला इथं मिळतं, आत्म्यामध्ये शक्ती निर्माण होते, त्यावेळेस आपला असा हात सोडून असा हात सुरुवात होते. म्हणजे मी आता द्यायला सुरुवात केली. का द्यायला सुरुवात केली आहे? कारण मी वर्ण पूर्णपणे घेतोय ना, परमात्म्याकडनं मी माझ्यामध्ये शक्ती भरतोय. आणि जशी शक्ती माझ्यामध्ये भरत राहील त्याप्रमाणे मला बाहेरनं तर कुठलीच गोष्ट नको आहे, बाहेरनं कुठली गोष्ट मिळणार पण नाही आहे. कारण बाहेर जे मनुष्य आहेत ते सगळे आत्मे आहेत, आपण सगळेच आत्मे आहोत. आणि म्हणून एकमेकांना आपण इथे जे ग्रीटिंग करतो की नाही, त्याला आपण म्हणतो ओम शांती. बाहेरच्या जगामध्ये नमस्कार म्हणतात, आजकाल हाय हॅलोची फॅशन आहे, हाय हॅलो म्हणतात, वेगळे वेगळे ग्रीटिंग्स आहेत. पण प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये आम्ही एक दुसऱ्यांना ओम शांती म्हणतो. ओमचा अर्थ काय आहे? ओम माना अहम आत्मा, मैं आत्मा हूँ, मैं एनर्जी हूँ, मैं शरीर नहीं एनर्जी हूँ. आणि शांती माना शांत स्वरूप. तर ओम शांती हा मंत्र उच्चारण आम्ही इथं नाही करत, म्हणजे जपाची माळ घेतली ओम शांती म्हणले असं काही नाही आहे इथं. पण ओम शांतीचा अर्थ आहे मी स्वतःला एक रिमाइंडर देतोय की मी ॲक्च्युली आहे कोण? मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी ज्याच्याशी बोलतोय तो पण कोण आहे? तो पण एक शांत स्वरूप आत्मा आहे. ज्यावेळेस मी हा विचार तयार करतो, आत्ता 1 सेकंदासाठी जर तुम्ही सर्वांनी हा विचार फक्त तयार केला की मी एक शांत स्वरूप आत्मा आहे, ते इमिजिएटली फिलिंग काय येणार आहे आतमध्ये? शांतीचं फिलिंग येणार आहे. जर मी हा विचार केला, मला तर राग सारखाच येतो बाबा, मला तर टेन्शन सारखंच येतं, जेवढं छोटंसं झालं ना की मी लगेच चिडचिड करतो. हा ज्यावेळेस संकल्प आपण तयार करतोय, जसा संकल्प तयार करू तसे आपण बनत जाणार आहोत. सिंपल. आणि म्हणून इथलं जे ज्ञान इथं मिळतं, जो परमात्मा येऊन सांगतो, ते फार बेसिक ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपल्या सर्वांना घरामध्ये राहून प्रॅक्टिस करणं व्हेरी सिम्पल, खूप सिम्पल आहे. काय करायचं आहे? एक स्पिरिच्युअलिटीची लँग्वेज आहे, ती आपल्याला फक्त धारण करायची. कुठली लँग्वेज आहे स्पिरिच्युअलिटीची? जे तुम्हाला नको आहे ना आयुष्यामध्ये, त्याचा संकल्प कधी नाही करायचा. आणि जे हवं आहे त्याचा संकल्प कॉन्स्टंटली करायचा. आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल बघू. मला सपोज खूप राग येतो, छोट्या छोट्या गोष्टीवरनं राग येतो. मलाही कळतं आहे की मला खूप राग येतो आणि मला तो राग काढायचा आहे. तर इनिशियली माझं थिंकिंग काय असेल? विदाऊट दिस नॉलेज इनिशियल थिंकिंग काय असेल? मला ना खूप चिडचिड होते, मला ना छोट्या छोट्या गोष्टींवरनं खूप त्रास होतो, मी ना असाच आहे, मी नाही बदलू शकणार नाही. मग आपण इकडं जातो तिकडं जातो, औषधं घेतो, लोकांना दाखवतो, काय करू याच्यावरचे उपाय? परमात्मा येऊन फक्त एक सिम्पल उपाय सांगतो, तुम्हाला शांत राहायचं आहे ना, मग आता शांतीचे संकल्प करा. क्रोध नको आहे ना, मग क्रोधाचे संकल्प बिलकुलही करू नका. सपोज मी आज खूप चिडलो तरी मला संकल्प कुठला तयार करायचा आहे? मैं हूँ ही शांत स्वरूप आत्मा. हा संकल्प ज्यावेळेस मी तयार करतो
तर आपण एनर्जी कुठे फ्लो करतोय जे मला बनायचं आहे. आणि हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. आपण आपल्या घरामध्ये जगामध्ये सुद्धा हा लॉ प्रॉपरली वर्क होतो. आणि हा लॉ काय सांगतो, जिथं तुम्ही एनर्जी टाकाल ती गोष्ट ग्रो होईल आणि इट विल बिकम अ रियालिटी. ज्या गोष्टीचा विचार तुम्ही सारखा करत जाल ती गोष्ट रियालिटीमध्ये कन्वर्ट होते. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, त्याला आपण म्हणतो भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीला घाबरता ना तीच गोष्ट तुमच्यासमोर येणारच. म्हणजे काय, आपण जो घाबरतो त्याचा विचार सारखा करणार ना, हे असं झालं तर, तसं झालं तर, हे असं नाही व्हायला पाहिजे, तसं झालं तर. ते हे जे विचार आपण ज्यावेळेस सारखे करतो, जसे संकल्प तशी ती रियालिटीला आपण अट्रॅक्ट करतो आणि म्हणून ती गोष्ट रिअल व्हायला लागते. आपण आजकाल बघा बाहेरच्या जगामध्ये सुद्धा हेल्थवरती खूप कॉन्सन्ट्रेट करतो आहे. पण कुठलीही गोष्ट खाताना, ओ मी हे खाल्लं आणि माझी शुगर वाढली तर, ओ मी हे खाल्लं आणि माझं काही प्रॉब्लेम झालं तर, असं विचार करून आपण खातो. तर कुठली एनर्जी आपण शरीराला देतो आहे? पॉझिटिव्ह तर देत नाही आहे ना. दोन गोष्टी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ना ती गोष्ट खाल्ल्याने काही त्रास होत असेल तर एक तर खाऊ नका. आणि जर खायची असेल तर विचार करू नका. उलट चांगला विचार करा, हे जे भोजन आहे ना, हे भोजन खाल्ल्याने माझं शरीर एकदम सुदृढ राहणार आहे, एकदम निरोगी राहणार आहे, मला सगळ्या बिमारी नष्ट होणार आहेत, मी एकदम निरोगी आहे. जो विचार कराल ती रियालिटी होत जाईल. ही स्पिरिच्युअलिटीची लँग्वेज आहे. आणि ही लँग्वेज आपल्याला फॉलो केली तर आयुष्यामध्ये सुख शांतीपासून आपल्याला कोणीही हिरावून नाही घेऊ शकणार. पॉसिबलच नाही आहे. तर परमात्मा येऊन ही लँग्वेज आपल्याला फक्त शिकवतो. आणि परमात्मा येऊन आपल्याला देवी देवतांचं एक चित्र दाखवतो की देवी देवतांची पूजा आजतकपर्यंत आपण करत आलो, त्यांची जाऊन महिमा करतो. आप सर्व गुण संपन्न हो, आप 16 कला संपन्न हो, और मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही. आपण असे त्यांची महिमा करत आलो. राम रक्षा स्तोत्र गायलं, अथर्व शीर्ष गायलं, देवी देवतांच्या आरत्या गायल्या, त्यांची महिमा केली. महिमा करताना आपल्याला पण किती खुशी होते. पण परमात्म्याने एक सिंपल गोष्ट सांगतो की जी तुम्ही त्यांची महिमा करताय ना तीच महिमा आता स्वतःची करायला लागा. म्हणजे देवी देवतांमध्ये मधुरताचा गुण आहे, त्यांचा चेहरा नेहमी हर्षित मुख आहे. त्यांच्याकडे पाहिलं ना की मन माझं एकदम शांत होऊन जातं. म्हणून तर आपण मंदिरात इतकं जातो की नाही. कोणी मंदिरात जातं, कोणी मस्जिदमध्ये जातं. का या प्लेसेसमध्ये आपण जातो? कारण तिथली व्हायब्रेशन्स आपल्याला अट्रॅक्ट करतात. कारण तिथे जे देवी देवतांची मूर्ती आहे ती आपल्याला अट्रॅक्ट करते. तर ती जे अट्रॅक्शन त्या मूर्तीमध्ये आहे, इफ वी फाइंड आउट की ते अट्रॅक्शन काय आहे आणि ते मी जर माझ्या आयुष्यामध्ये धारण करायला सुरुवात केली तर, कुठलीही परिस्थिती आली, जर मी हर्षित राहण्याचा अभ्यास केला तर, की जितकं मला मिळतंय ना त्याच्यामध्ये मी संतुष्ट राहण्याचा अभ्यास केला तर, आणि जसा मी हा अभ्यास करत जाईल माझ्यातनं व्हायब्रेशन्स कुठली निर्माण होणार आहेत? लोकांना अट्रॅक्ट करण्याची. आजकाल लोक एकमेकांपासून दूर जायला लागली आहेत कारण सगळीकडेच निगेटिव्हिटी आहे. मग त्याच्यात लेट मी बी दॅट पिलर ऑफ पॉझिटिव्हिटी. मी तो पॉझिटिव्हिटीचा स्तंभ बनेन ज्याच्यामुळे लोक माझ्याकडे अट्रॅक्ट होतील आणि माझ्याकडनं काही ना काहीतरी त्यांना फायदा होईल. तर हे शिक्षण आपल्याला इथे मिळतं. आणि तो देणारा अजून कोणी नाही, तो निराकार परमात्मा शिव, जो निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. तर ह्या विश्वविद्यालयामध्ये 7 दिवसाचा साप्ताहिक कोर्स चालतो, पाठ्यक्रम असतो. याच्यात आपण काय शिकतो? सर्वात पहिल्यांदा आपण शिकतो स्वतःची ओळख. की आजपर्यंत मी स्वतःला शरीर समजत आलो, मी आशिष आहे, मी पुरुष आहे, माझी एज ही आहे, व्हॉट एव्हर. पण ॲक्च्युली मी शरीर नाही आहे. कारण मी म्हणतो ना हे मेरा शरीर, माझं शरीर म्हणतो ना, मी शरीर नाही म्हणत आहे. तर माझं म्हणणारा मी कोण? तर मी एक आत्मा आहे, एनर्जी आहे, भ्रुकुटीमध्ये विराजमान आहे, पॉईंट ऑफ लाईट आहे. आणि म्हणून तर आत्मा शब्द आपण शास्त्रांमध्ये पण बरेचदा ऐकला आहे. आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. हा शब्द आपण नेहमी ऐकत गेलो, पण त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे माहीत नव्हतं. तर परमात्म्याने सर्वात पहिल्यांदा आपल्याला सांगतात की तुम्ही हे शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात आणि तुम्ही कधी मरणार नाही आहात.
तुम्ही फक्त एक शरीर सोडून दुसरं शरीर घेता. तर ती प्रोसेस काय आहे, आपण पुनर्जन्म कसा घेतो, आपल्याला नवीन घर मिळणार आहे, नवीन शरीर मिळणार आहे, ते कसं मिळणार आहे, हे परमात्मा येऊन सांगतो. दुसरी गोष्ट जी आपल्याला इथे शिकायला मिळते, तर परमात्मा आहे तरी कोण. कारण परमात्मा म्हणलं, ईश्वर म्हणलं की वेगळ्या वेगळ्या मूर्त्या समोर येतात. कोणी म्हणतं आमच्यासाठी क्राइस्ट आहे, कोणी म्हणतं आमच्यासाठी मोहम्मद आहे, कोणी म्हणतं आमच्यासाठी शिव आहे, कोणी म्हणतं गणेश आहे. वेगळ्या वेगळ्या मान्यता आहे. पण परमात्मा ॲक्च्युली आहे कोण. तो स्वयं परमात्मा येऊनच, निराकार शिव येऊन स्वतःचा परिचय देतो की मी ॲक्च्युली जसे तुम्ही आत्मा आहात ना, मी पण आत्मा आहे, मी पण एक ऊर्जा आहे, आणि मी राहतो कुठे ते पण तो येऊन सांगतो. आणि नेक्स्ट थिंग, थर्ड थिंग दॅट वी लर्न हिअर, की आत्ता जो समय चालला आहे तो कुठला समय आहे, येणारा समय कुठला आहे, आणि येणाऱ्या समयासाठी मला तयारी काय करायची. ह्या 3 गोष्टी, स्वतःचा परिचय, परमात्म्याचा परिचय आणि समयचा परिचय, ह्या 3 गोष्टी परमात्म्याने आपल्याला इथे शिकवतो. आणि ती शिक्षण आपण जसं घेत जातो, आपलं आयुष्य 100% ट्रान्सफॉर्म. ज्यावेळेस मला ब्रह्माकुमारीज माहीत नव्हतं, मी अमेरिकेत राहायचो, चांगला जॉब होता, पैसा होता, सगळं होतं, पण आयुष्यात खुशी नव्हती, माझ्या आनंद बिलकुल नव्हता. लोक मला म्हणायची मला तुझ्यासारखं आयुष्य पाहिजे, आणि मी म्हणायचं मला हे आयुष्य नको आहे. कारण लोकांना एक्सटर्नल गोष्टी होत्या, याच्याकडे गाडी आहे, घर आहे, वाटेल त्यावेळेस तो खरेदी करू शकतो, फिरू शकतो, पैसा एवढा कमवतो, सगळं. पण इंटरनल हॅपीनेस काय असतो, आय वॉज स्टील सर्चिंग. मी एक शोधत होतो तो. ज्यावेळेस मला ब्रह्माकुमारीचे ज्ञान कळलं, कारण मी स्वतः शिकलेला इंजिनियर आहे, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, आणि त्यामुळे मी कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करणं माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं. पण लॉजिकली ज्यावेळेस गोष्टी क्लिअर होत गेल्या की ॲक्च्युली इट मेक्स सेन्स, त्यावेळेस मला कळलं की हे ज्ञान ॲक्च्युली किती सोपं आहे. आजपर्यंत आपण दुसऱ्यांना चेंज करत गेलो, किती चेंज झाली लोक. आज 100 लोकांना चेंज केलं, पण एक व्यक्ती असा डेफिनेटली मिळेल जो बिलकुल चेंज होणार नाही. आणि देन वी स्टार्ट स्ट्रगलिंग. आपल्याला दुःख व्हायला लागतं की मी ह्यांच्यासाठी इतकं केलं, पण हे माझ्यासाठी काहीच करत नाही आहे. ठीक आहे, मी दुसऱ्यांसाठी खूप केलं, पण मी आनंदी राहून केलं का ते, हा प्रश्न विचारायला पाहिजे. आज आपण खूप कमवतोय, खूप पैसा कमवतोय, बऱ्यापैकी लोकांना सॅलरीज आहेत, ॲब्रॉड ट्रिप्स इझी झालेले आहेत, 2-2 घर आहेत बऱ्याच लोकांकडे, गाड्या आहेत सगळ्यांकडे, एव्हरीथिंग. पण काय नाही आहे जगामध्ये, ती शांती नाही आहे, ती खुशी नाही आहे. तुम्ही सर्वांनी ती लिंबू चमचाची रेस पाहिली. लिंबू चमच्याची रेस, चमचा तोंडामध्ये घ्यायचा, त्याच्यावरती लिंबू ठेवतात आणि पळत सुटायचं. आणि अटेन्शन हे द्यायचं आहे की ते लिंबू पडता कामा नये, राईट. सपोज तुम्ही जोरात पळत सुटलात, चमचा नाही पडला आणि फर्स्ट आलात, पण लिंबू पडलेला असेल, तर तुम्ही जिंकला का हारला? तुम्ही डेफिनेटली हारला त्याच्यामध्ये. सेम थिंग हॅपनिंग विथ आवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये पण हेच गोष्टी चालल्या आहेत. आपण आजकाल मला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे म्हणून फार फास्ट पुढे चाललोत सगळे. पण हे जे लिंबू आहे ना, ते आपल्या इंटरनल क्वालिटीज आहेत. शांती आहे, प्रेम आहे, सुख आहे, आनंद आहे. या सगळ्या क्वालिटीज आपण कुठे ना कुठेतरी सोडून टाकतोय. आणि म्हणून आपल्याकडे गोष्टी भरपूर येत आहेत, पण शेवटी आपल्याला असं वाटतं आय डिडंट अचीव मच. मी जास्त अचीव नाही केलं जीवनामध्ये. का? फर्स्ट आलो मी, मला जेवढ्या गोष्टी प्लॅन केल्या होत्या सगळ्या मिळाल्या. मला स्वतःचं घर झालं, घरामध्ये खूप छान फर्निचर झालं, मला गाडी आवडते, मी कार पण घेतली, रिलेशनशिप्स पण आहेत माझ्याकडे. पण आज एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण डिप्रेशनमध्ये का जातो आहे, आपण मेंटल इलनेसेसमध्ये का जातो आहे? एकच कारण, ह्या गोष्टी अचीव करताना ते लिंबू कधी पडून गेलं, आपण त्याच्यावरती कधी ध्यानच नाही दिलं. माझी खुशी, माझी शांती, जी माझी क्वालिटी आहे ती आपण कुठे ना कुठेतरी कॉम्प्रमाइज करत गेलो. आणि जशी ती क्वालिटी कॉम्प्रमाइज होत गेली, आपल्याला गोष्टी मिळाल्या, पण या गोष्टी कशासाठी करत होतो आपण? खुशीसाठी करत होतो, त्या नाही मिळाल्या. आणि ज्यावेळेस हॅपीनेस आयुष्यातनं निघून जातो,
मे बी आय होप नो वन हॅज एक्सपिरियन्स दिस, पण ज्यावेळेस हॅपीनेस निघून जातो आयुष्यात त्यावेळेस आपली स्थिती कशी होत असेल. थोडंफार दुःख तर प्रत्येकानेच अनुभव केलेलं आहे. हाऊ मेनी ऑफ अस विल से की मला आवडतं बाबा दुःख? कोणीच नाही म्हणणार आहे. पण आपल्याला सर्वांना काय आवडतं? आनंद आवडतो, खुशी आवडते, कोणी माझ्याशी प्रेमाने वागलं तर आवडतं. आणि जशा ह्या क्वालिटीज आपण इंटरनली डेव्हलप करत जातो, मनाची स्थिती खूप पॉवरफुल होत जाते. तर आज मला सांगितलं होतं टॉपिक आहे हेल्थ अँड हॅपीनेस. तर व्हॉट इज इम्पॉर्टंट? हेल्थ इम्पॉर्टंट आहे की हॅपीनेस इम्पॉर्टंट आहे? डिफरन्स काय दोघांमध्ये? सी, हेल्थ इम्पॉर्टंट आहे, व्हेरी गुड. हॅपीनेस मोर इम्पॉर्टंट. हॅपीनेस ॲक्च्युली आहे काय? हॅपीनेस मनाची हेल्थ चांगली आहे, अजून काही नाही. मनाची हेल्थ, मन हेल्दी आहे म्हणजे हॅपी आहे. आणि मन वीक आहे म्हणजे मला टेन्शन आहे, चिंता आहे, चिडचिड आहे. हे ज्या गोष्टी आहेत ना, आपले विकार ज्याला आपण म्हणतो, या कमजोरी आहेत आपल्या. छोट्या छोट्या गोष्टींमधनं अपसेट होणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा मूड ऑफ होणं, ह्या गोष्टी इंडिकेट करतायत कुठेतरी मला स्वतःच्या मनावरती काम करायची गरज आहे. तर व्हेन वी थिंक अबाउट हेल्थ, दोन प्रकारच्या हेल्थ आहेत. एक ही फिजिकल हेल्थ, ही फिजिकल हेल्थ विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी आहे मेंटल हेल्थ. तर मेंटल हेल्थ मनाची स्थिती. तर राजयोग मेडिटेशन जे आपण ब्रह्माकुमारीजमध्ये शिकतो, इट इज ऑल अबाउट डेव्हलपिंग मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ. तर ही जी हेल्थ आहे आपली, इमोशनली स्ट्रॉंग व्हायची, मेंटली स्टेबल व्हायची, ती आपण कशी शिकतो? मेडिटेशनद्वारे शिकतो. तर आपण आता बघा, या जगामध्ये ह्या हेल्थवरती खूप कॉन्सन्ट्रेट करतो आहे. आपण वॉकिंगला जातो, आजकाल हास्य क्लब असतो, तिथं पण तुमचे एक्सरसाइजेस होतात, योगासनं आहेत, जिम आहे, एव्हरीथिंग वी फॉलो. आणि ते फॉलो करायला पण पाहिजे, इम्पॉर्टंट आहे, ते जरूर फॉलो करायला पाहिजे. त्याच्याबरोबर आपण डाएटचा पण बऱ्यापैकी विचार करतो आजकाल. हे नाही खायला पाहिजे, हे खायला पाहिजे, ह्याच्यात प्रोटीन किती, ह्याच्यात कार्ब्स किती, ह्याच्यात फॅट्स किती, सगळं बघून आपण हे करतो. विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट, वी हॅव टू डू इट. ओके, दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर एवढं सगळं केल्यावरती ॲक्च्युली ही हेल्थ तर एकदम सुधारायला पाहिजे ना मग. पण आज आपण जगामध्ये बघतोय, इव्हन दो आपण अटेन्शन पे करतो या सगळ्या गोष्टींवरती, बाहेरच्या जगातले जे इलनेसेस आहेत, जे आजार आहेत, ते ॲक्च्युली वाढत आहेत. का वाढत आहेत? कारण एकच आहे त्याच्यामागे. आपण इथं फोकस करतोय, पण ह्याला गव्हर्न करणारं जे मन आहे त्याच्यावरती आपण बिलकुलही फोकस नाही करत आहे, कधीच फोकस नाही करत आहे. कारण आपल्याकडे एक कहावत म्हणू शकतो, त्याला एक म्हण आहे, माइंड ओव्हर मॅटर. तुमच्या मनाची जी स्थिती आहे त्याचा असर इमिजिएटली या शरीरावरती होतो. आपण शरीरामध्ये खूप चांगल्या गोष्टी टाकतोय, भोजन खूप हेल्दी घेतोय, एक्सरसाइज करतोय, इम्पॉर्टंट, जरूर करायचं आहे, ते तर करायलाच पाहिजे. पण मन जे गव्हर्न करतं या मॅटरला, त्याच्याकडे आपण किती अटेन्शन देतो आहे? तर मनाची हेल्थ पॉवरफुल करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मनाची हेल्थ जितकी पॉवरफुल करू, त्यावेळेस उद्याचं शरीर बिमार जरी झालं, आजारी जरी पडलं, तरीसुद्धा ह्या शरीराच्या आजारपणामध्ये सुद्धा मी जर खुश राहिलो, इट्स जस्ट अ पेपर, लवकर ही परीक्षा आहे माझी, लवकर मी यातनं पास होणार आहे, लवकर मी ठीक होणार आहे, हाच एक संकल्प ठेवला, मी आहेच ते निरोगी, हाच एक संकल्प ठेवला, तर तो शरीरसुद्धा हील व्हायला फार लवकर मदत होते. आपण जनरली आजारी पडलं की काय करतो? एक तर आपला मूड जातो, आता मला बेडवर पडून राहायचं आहे, त्याच्यानंतर एवढे डॉक्टर, मग एवढे औषधं, आणि प्रत्येक वेळेस औषध घेताना माहीत नाही किती दिवस हे घ्यायचं आहे, माहीत नाही तो डॉक्टर ठीक आहे का नाही, मलाच का हे आजार झाला, मीच का असं करायला लागलं, मी काय असं खाल्लं होतं, पण त्यांनी तर तेच खाल्लं होतं ना, मग त्याला का नाही झाला. हे जे विचार आपण आतमध्ये एंटरटेन करतोय, हे व्यर्थ संकल्प किंवा कधी कधी निगेटिव्ह संकल्प ह्या बिमारीला लवकर ठीक होण्यासाठी मदत नाही करत.
पण आपण सपोज आता हे ज्ञान घेतलं, राजयोग मेडिटेशनचा थोडाफार अभ्यास केला, मनाची शक्ती थोडी वाढवत गेलो आणि मग आजारी जरी पडलो तरी माझं मन काय विचार करणार आहे त्यावेळेस? ठीक आहे ना, आजारी पडलं ना, इट्स ओके, थोडीशी औषध आहेत, मी घेईन, मी एकदम परफेक्ट होणार आहे. अरे भगवान माझ्याबरोबर आहे, मला कशाची काळजी, तो आहे ना मला प्रोटेक्ट करायला, माझं सगळं चांगलंच होणार आहे. फक्त विचारांचं परिवर्तन आपल्या जीवनाचं परिवर्तन करू शकतं. आणि म्हणून ब्रह्माकुमारीमध्ये खूप छान स्लोगन आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगितली आहे की जब हम बदलेंगे दुनिया बदल जाएगी. आणि तीच प्रॅक्टिस आपण इथं करतो. आजपर्यंत आपण जगाला बदलायचे खूप प्रयत्न केले. किती बदललं जग? उलट आपण जास्त फ्रस्ट्रेट झालो त्याच्यामध्ये. पण माझ्यासाठी दुनिया काय आहे? सर्वात पहिली दुनिया ही आहे माझ्यासाठी शरीर. कारण मी त्याच्यात बसलो ना, मी एनर्जी, आत्मा या शरीरात बसलो आहे. मग माझे इमिजिएट घरातले रिश्ते, रिलेशनशिप्स, ती एक दुनिया आहे. अँड देन ग्लोबल वर्ल्ड, तो पण आहे. आणि ह्या जगाला परिवर्तन करण्यासाठी आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह संकल्प येणं खूप महत्त्वाचं आहे. हे पॉझिटिव्ह थिंकिंग खूप ऐकलं आहे आपण आत्तापर्यंत, खूप पुस्तकं ऐकली आहेत, वाचली आहेत, सगळं काय केलं आहे, पण प्रॅक्टिसमध्ये किती आणलं? आणि प्रॅक्टिसमध्ये आणलं नाही म्हणूनच त्याचा असर फक्त शरीरावरती नाही पण आपल्या रिलेशनशिप्सवरती पण होतं. आणि म्हणून जसं आपण शरीराला ठीक करण्यासाठी आपण काय भोजन खाणार आहोत याचं अटेन्शन ठेवतो, तर मनाला ठीक करण्यासाठी सुद्धा आपण डेली काय इन्फॉर्मेशन वाचतोय, बघतोय, ऐकतोय, ह्या सर्वांवरती अटेन्शन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जर ही इन्फॉर्मेशनवरती आपण अटेन्शन नाही ठेवली तर तुम्हीच आता थोडासा विचार करा, बाहेरनं जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते आहे ती आजच्या जगामध्ये पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? आजकाल तर ते न्यूजवरती सुद्धा ॲक्सिडेंट्स वगैरे झाले तरी त्याच्यावर झूम करून त्याचे CCTV फुटेजेस वगैरे दाखवतात. म्हणजे इतकी सारी निगेटिव्हिटी बाहेर आहे. दोष त्यांचा नाही आहे, मीडियाचा दोष नाही आहे. मीडिया जे खपतंय ते दाखवणार, पण काय बघायचं आणि काय नाही हे आपल्या हातामध्ये, हे ठरवायला पाहिजे. कारण सकाळी उठलं की मोबाईल सुरू होतो. काही काही लोकांना न्यूजपेपर बघायची सवय, अच्छा इथं हे झालं, तिथं ते झालं, असं झालं, तसं झालं. सकाळी उठल्या उठल्या मन माझं खूप फ्रेश आहे आणि त्याच्यावरती उठल्या उठल्या मी जर निगेटिव्ह इन्फॉर्मेशन खूप त्याच्यावरती टाकली तर दिवसभर पॉझिटिव्ह थिंकिंग करणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट होऊन जाणार आहे. आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या चांगले संकल्प करा. तुम्हाला एखादं भजन आवडतं, भजन ऐका. कुठलं चांगलं पुस्तक आवडतं ज्याच्यात पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ते ऐका. मी ते म्हणेन ब्रह्माकुमारीचा जर तुम्ही कोर्स केला तुम्ही लोकांनी, तो एक तो फ्री कोर्स असतो, तर त्याच्याने तुम्हाला संकल्प पॉवरफुल कसे करायचे हे पण तुम्हाला त्यातनं शिकायला मिळतं. किंवा आमच्या इथं मोठी एक टीचर आहे BK शिवानी म्हणून, त्यांचे छोटे छोटे व्हिडिओज असतात 10 मिनटाचे, 15 मिनटाचे. जर सकाळी उठून रोज एक व्हिडिओ जरी ऐकला तर ती पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन जर तुमच्यामध्ये जायला लागली तर दिवसभर कुठली निगेटिव्ह गोष्ट जरी झाली ना तरी सकाळी मन शक्तिशाली झाल्यामुळे त्या निगेटिव्हिटीला फेस करणं इझी होऊन जातं. आणि म्हणून मनाचं भोजन आपल्याला खूप अटेन्शन द्यायला पाहिजे. जसं शरीराला ठीक करण्यासाठी 2 गोष्टी आहेत, डाएट अँड एक्सरसाइज. भोजनकडे अटेन्शन द्यायचं आहे आणि एक्सरसाइज पण करायचं, व्यायाम पण करायचा आहे. सेम वे मनाला हेल्दी करण्यासाठी पण ह्याच 2 गोष्टी आहेत, डाएट अँड एक्सरसाइज. सो मनाची डाएट म्हणजे बाहेरनं आपण वाचणारी, बघणारी, ऐकणारी इन्फॉर्मेशन, तिथं पहिला कंट्रोल आला पाहिजे. जर मला माहिती आहे ह्या इन्फॉर्मेशनमुळे माझं मन दूषित होणार आहे तर मी का बघतोय ती? का बघतोय? न्यूज चालल्या आहेत, न्यूजमध्ये प्रॉब्लेमॅटिक गोष्टी दाखवत आहेत आणि मी मुद्दामून बघतोय. ती कुठे जाणार आहे? आणि मी काय म्हणतो, अरे बघतोच आहे ना, मी तर काही रिॲक्ट नाही. अरे बघणं म्हणजेच या डोळ्यातनं जे बघतोय ना आपण, ते माझ्यामध्ये मनामध्ये रेकॉर्ड होतंय आणि ते प्ले होणार. रेकॉर्डिंग एकदा झालं की प्ले होणार. आणि म्हणून तर आजकाल असतात ना TV सिरियल्स दाखवतात, हां इसका अफेयर इसके साथ, उसका अफेयर इसके साथ, फिर कल मेरा पति लेट आ जाए तो पहिला थॉट क्या आएगा? कुठे गेले होते? कारण इन्फॉर्मेशन आत गेली आहे ना,
इन्फॉर्मेशन आत गेली. पेपरमध्ये ऐकलं कुठल्या लहान मुलाचा ॲक्सिडेंट झाला, उद्या माझा मुलगा लेट आला, पहिला संकल्प काय येणार आहे? असं तर झालं नसेल ना. का हा संकल्प आला? कारण सकाळी भरली होती ती इन्फॉर्मेशन चुकीची. आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या इन्फॉर्मेशन कुठली घ्यायची याचं अटेन्शन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा एक्सरसाइज फॉर द माइंड, आणि एक्सरसाइज फॉर द माइंड इज मेडिटेशन. आता एक्सरसाइजमध्ये आपण फिजिकल एक्सरसाइजमध्ये काय करतो? कोणी म्हणलं हात वर करा, मी हात वर करतो. कोणी म्हणलं हात आडवा करा, हात आडवा करतो. इझी. सेम वे मनामध्ये सुद्धा कुठला संकल्प तयार करायचा आहे हे इन्स्ट्रक्शन मनाला देणं हे मेडिटेशन, अजून काही नाही. आपण बघा पूर्ण दिवस विचार तर करत राहतो की नाही? विचार तर करतोय, पण आता कुठले विचार माझ्यासाठी चांगले आहेत ह्याचा अभ्यास करणं आणि त्याप्रमाणे ते विचार करणं हे मनाचं मेडिटेशन आहे. मेडिटेशन शब्द ॲक्च्युली लॅटिन शब्दावरून येतो. लॅटिन मेडरी. मेडरी मीन्स टू हील. हील. तुम्ही पण हिलिंगबद्दलच बोलता ना एकमेकांशी. हा ग्रुप तर हिलिंगचाच ग्रुप आहे. तर मेडिटेशन मीन्स ऑल्सो हिलिंग. पण हिलिंग म्हणजे कसं? सपोज आज कोणी मला पटकन आत्ता ऑनलाईन अनम्यूट केलं आणि म्हणलं, हे तुम्ही जे कपडे घातलेत ना पांढरे, बिलकुल सूट होत नाहीत तुम्हाला, बिलकुल चांगले वाटत नाही. ठीक आहे, दुसऱ्याने त्याचं ओपिनियन एक्सप्रेस केलं, नथिंग रॉंग इन इट. आता मी विचार काय करणार आहे? मला असं बोललं, सर्वांच्या समोर असं बोलले, स्वतःचं तर कधी नीट नसतात, स्वतः तर काही कपडे घालत असतात, मला नेहमी क्रिटिसाइज करतात. आता हे जे विचार मी मनामध्ये तयार करतोय ना, त्याच्यामध्ये मनामध्ये घाव निर्माण व्हायला सुरुवात होते. घाव निर्माण होतात आणि त्या घावांकडे आपण जर अटेन्शन नाही दिलं तर ती जखम कशी होणार आहे? हळूहळू वाढत जाणार ना. आणि आता फक्त विचार करा, दिवसभरामध्ये आपल्याला किती लोकांच्या कित्येक गोष्टी आपण ऐकतो, त्यांनी अफेक्ट होतो. आणि जितक्या वेळा आपण त्यांनी अफेक्ट होतोय तितके मनाचे घाव वाढत चाललेत. आणि ज्या मनाचे घाव वाढलेत ते मन हेल्दी विचार तयार करणं पॉसिबलच नाही. आणि मन हेल्दी नसेल, हे शरीर पण हेल्दी राहणं पॉसिबल नाही आहे. पॉसिबल नाही आहे. आणि म्हणून ते हे घाव मिटवणं, आणि ते मिटवायचे कसे? आता सपोज कोणी मला असं म्हणलं की तुम्ही हे कपडे घातलेत ना एकदम खराब आहे. एक विचार माझा, हे मला नेहमीच वाईट बोलतात, हे मला नेहमीच क्रिटिसाइज करतात, एक विचार. दुसरा विचार आहे, ठीक आहे, हे त्यांचं मत आहे ना, त्यांना पांढरा कलर आवडत नसेल, इट्स परफेक्टली फाईन, मला आवडतं ना, मी घातलं. सिम्पल, इझी. 2 विचार आहेत, कुठला करायचा हेच मेडिटेशन शिकवतं. ज्या विचारांनी मनाची स्थिती एलिव्हेट होणार आहे, वाढणार आहे, तो विचार केल्याने मनाचे घाव ठीक होऊन जातील, हिलिंग होईल. आणि जे विचार माझ्यासाठी घातक आहेत ते विचार जर मी सारखे करत राहिलो तर मनाची स्थिती अजून डिस्चार्ज, अजून खराब होत राहील. आणि म्हणून आपल्याला खूप अटेन्शन द्यायची गरज आहे की मी कुठले विचार करतोय. संकल्प से सृष्टी असं म्हणलं जातं. तुम्ही जो संकल्प कराल तसं तुमची सृष्टी निर्माण होते. आणि सेम थिंग इज ॲप्लिकेबल इन रिलेशनशिप्स. आपल्या नात्यांमध्ये सुद्धा हीच गोष्ट ॲप्लिकेबल आहे. आपल्याला एखादी गोष्ट व्यक्तीने खूप वर्षापूर्वी आपल्याशी भांडण केलं, आपल्याशी नीट वागलं नाही आहे, आपण मनामध्ये पकडून ठेवलं आहे. हा आहे ना, ह्याने मला खूप त्रास दिला लहानपणी, हा आहे ना, नेहमी ह्याच्यासमोर गेले ना की हा भांडणच करतो, काही ना काहीतरी वाकड्यातच शिरतो नेहमी. हे प्रोग्रॅमिंग आतमध्ये केलं आहे मी. आता जो माझा विचार ती रियालिटी बनत जाईल. आता जेव्हा जेव्हा मी त्या आत्म्याच्या समोर जाईन, त्या व्यक्तीच्या समोर जाईन, माझा विचार काय असणार आहे? आला हा भांडकुदळ आला पुन्हा. आता हा मला माहीत नाही काय आज काय करणार आहे, मला माहीत नाही. तर ती एनर्जी जी मी तयार करतोय, ती एनर्जी फक्त माझ्यापुरती सीमित नाही राहत, ती एनर्जी त्या व्यक्तीला पण मिळते. आणि ज्यावेळेस त्या व्यक्तीला ती निगेटिव्ह एनर्जी माझ्याकडनं मिळणार आहे, भले मी काय बोललो नाही पण एनर्जी एक्सचेंज तर होतो आहे ना. ज्यावेळेस त्या व्यक्तीला माझ्याकडनं ती निगेटिव्ह एनर्जी मिळणार आहे त्यावेळेस त्याचं बिहेवियर पण निगेटिव्ह होत राहणार. आणि म्हणून आपण म्हणतो की आपले रिश्ते आजकाल ठीक राहिलेले नाही आहे. आणि आपण एक्सपेक्ट करतो की दुसऱ्याने सुधारावं. आता मी एक्सपेक्ट काय करणार आहे? त्यांनी माझी माफी मागायला पाहिजे,
तो माझ्याशी नीट वागायला पाहिजे, मग मी नीट वागेन, हे माझं एक्सपेक्टेशन आहे. आणि तो तर म्हणेल मी काही चूक केलेलीच नाही आहे, मग मी कशाला माफी मागू. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आज सपोज कोणाला मी ओरडलो, कोणाशी भांडलो, चिडचिड केली, तरी आपण स्वतःला जस्टिफाय करतो ना, आणि काय म्हणतो, हे असं वागायलाच पाहिजे, तर त्याशिवाय ते लोक सुधारणार नाही आहेत. दुसऱ्यांसाठी ते चुकीचं आहे, पण मी काय म्हणणार स्वतःला, आय एम राईट. तर जसं मला वाटतं की नाही मी राईट आहे, जरी मी चिडचिड केली तरी मी म्हणतो ना, हां मी तर राईट आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्यांनाही वाटत असतं की त्यांनी कसंही वागलं ना ते राईट आहेत. आपण कधी असा विचार नाही करत हे रॉंग आहे म्हणून मला करायचं आहे. नाही, मला जे राईट वाटतं तेच मी करतो. आणि ज्यावेळेस आपल्याला हे नॉलेज मिळतं की प्रत्येक व्यक्ती, ज्याला आपण म्हणू शकतो प्रत्येक आत्मा जो शरीरामध्ये आहे, तो प्रत्येक व्यक्तीसुद्धा आपापल्या परीने राईट आहे, आणि म्हणून तो नाही बदलणार आहे. बदलायचं आहे कोणाला? स्वतःला. आता मला वाटतंय ना की त्या व्यक्तीने चांगलं वागावं माझ्याशी, तर मला विचार कुठला करायला पाहिजे? तो आहेच जे चांगला, तो खूप चांगला व्यक्ती आहे, तो खूप प्रेमस्वरूप आहे, त्याचा माझा रिश्ता खूप पॉवरफुल आहे, खूप सुंदर आहे. आता जो विचार मी तयार करायला सुरुवात करेन, रियालिटी बनत जाईल. आणि हे एक्सपेरिमेंट केलेत, हां, हे मी स्वतःसुद्धा एक्सपेरिमेंट केलेले आहेत. मी आपलं वरवर नाही बोलत आहे. मी अमेरिकेत होतो ना, त्यावेळेस आमची एक बॉस होती, अमेरिकन होती ती, आणि मला तिची खूप भीती वाटायची. आणि माझी बॉस असल्यामुळे मला तिला दर वीकला भेटावंच लागायचं. आमची मीटिंग असायची, मी कुठे जाणार ना विदाऊट मीटिंग, तर भेटावंच लागणार आहे. तर दर वीकला तिच्याबरोबर मीटिंग म्हणजे मला टेन्शन यायचं. तर त्यावेळेस मी जस्ट राजयोग मेडिटेशन शिकायला सुरुवात केली होती. ती म्हणते चला लेट मी एक्सपेरिमेंट. तर मी विचार करायला काय सुरुवात केली की तिचा माझं रिलेशनशिप एकदम चांगलं आहे, आम्ही दोघं फ्रेंड्ससारखे एक दुसऱ्यांशी वागतो आहे. तिची जी भीती आहे माझ्या मनामध्ये ती पूर्णपणे निघून जाते. आणि मी ते चित्र डोळ्यासमोर आणायला सुरुवात केली की आमच्या मीटिंग्स किती सक्सेसफुल होत आहेत. आणि विदिन 1 वीक, एका आठवड्यामध्ये मला तो चेंज दिसायला लागला. कारण जी एनर्जी मी तयार करणार आहे ती सर्वात पहिली मला अफेक्ट करेल, माझ्या शरीराला अफेक्ट करेल, आणि ज्या व्यक्तीबद्दल आपण विचार करतो आहे त्याला पण ती अफेक्ट करते. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सपोज एखादा व्यक्ती असा आहे ज्याच्याबरोबर तुमचं थोडं उपर नीचे आहे, आजच त्याच्याबद्दल विचार करा की तो खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, तो खूप शांत आहे, त्याचा माझं जे नातं आहे ना खूप छान आहे. हा विचार करून ते चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ही प्रॅक्टिस केली, आय गॅरंटी यू तुमच्यातलं नातं जे आहे ना, जे बिघडलं आहे, ऑटोमॅटिक सुधारायला सुरुवात आहे. कारण तुम्ही जो विचार करताय ती व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीला पण मिळतात. घरात एखाद्या चिडचिड करणारा व्यक्ती आहे, मी सारखा म्हणतो हा ना चिडचिड करणार आहे, हा ना त्रास देणारा, हा ना कधी सुधारणारच नाही, म्हणजे मी त्याला कुठली एनर्जी देत आहे? एका साईडला माझी इच्छा काय आहे की त्यांनी सुधारायला पाहिजे, आणि दुसरीकडे मी काय म्हणतो, हा कधी सुधारणारच नाही. जो विचार मी करेन ती रियालिटी. आणि म्हणून ते अध्यात्म म्हणा आत्मा का अध्ययन करणं, स्टडी करणं. तर आत्म्याचं अध्ययन आपण जसं शिकायला सुरुवात करतो तर होतं काय, पहिलं मला कळतं की माझ्यासाठी चांगलं काय आणि वाईट काय, हे पहिलं मला कळायला लागतं. दुसरं, सपोज माझ्याकडे कुठल्या वाईट गोष्टी आहेत, ओव्हर थिंकिंगची आजकाल एक बिमारी आहे, म्हणून रात्री झोप येत नाही, सारखं निगेटिव्ह विचार करणं, कुठल्या गोष्टीला घाबरणं, हे माझ्या कमजोरी आहेत, मला कळतं आहे आता. पण मला चेंज करायचं. कशा करणार? मग मी परमात्म्याबरोबर मेडिटेशनमध्ये कनेक्ट करून परमात्म्याकडनं शक्ती घेऊन मी माझ्यामध्ये ते चेंजेस आणायला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस माझ्यामध्ये शक्ती येते, माझ्यातनं दुसऱ्यांना व्हायब्रेशन्स काय मिळणार आहेत, तिची थॉट्सची तरंग आहेत ती काय मिळणार आहेत, ती पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि त्याच्याने माझं रिलेशनशिपसुद्धा खूप सुंदर होतात. बघा, आत्तापर्यंत आपलं एक इक्वेशन होतं. इक्वेशन काय होतं की मला खूप पैसे कमवायचे, पैसे कमवल्याने काय होणार आहे, घरामध्ये वस्तू येतील, घरात वस्तू आल्या तर काय होणार आहे, घरातले सुखी राहतील, आणि घरातले सुखी राहिले तर मी सुखी. हे आत्तापर्यंतचं इक्वेशन होतं खरं. तर आपण काय केलं, पैसे कमवायला गेलो, दिवस आणि रात्र मेहनत. मग कुठे भांडणं होतात, कुठे टेन्शन होतात, सगळं.
पैसे आले, पैशाबरोबर टेन्शन पण आलं, इलनेसेस पण आले, आजारपण पण आली. तर पैसे आले, वस्तू पण आल्या, पण वस्तू येऊनसुद्धा घरामध्ये मुलांना, नवरा बायकोला आपण दिलं काय? टेन्शन पण दिलं. वस्तू आल्या म्हणून तर टेम्पररी सुख पण मिळालं, पण इंटरनली माझी स्थिती जी होती ती टेन्शनवाली होती. त्यामुळे व्हायब्रेशन्स पण टेन्शनची द्यायला लागलो. जशी व्हायब्रेशन्स त्यांना टेन्शनची मिळायला लागली, ते खुश नव्हते, आणि ते खुश नाही तर मी कसा खुश राहू शकतो? त्यामुळे अध्यात्म जे आहे ना, ते इक्वेशन पूर्णपणे उलटं करतं. आणि आधी कसं होतं? पहिला जॉब, मग परिवार, मग मी. अध्यात्म म्हणतं पहिला मी. स्वतःची स्टडी करा. अध्यात्म माना पहले मुझे अपने मन की स्थिति को पावरफुल बनाना है. मला माझ्या मनाच्या स्थितीला एकदम शक्तिशाली बनवायचं आहे. आता त्या शक्तिशाली स्थितीने जर मी घरामध्ये आलो तर घरातला परिवार कसा असणार आहे? शक्तिशालीच राहणार आहे. सपोज कोणी उद्या उदास पण असेल, पण माझी स्थिती पॉवरफुल असेल, प्रेमाची असेल, स्टेबल असेल, तर त्या व्यक्तीला पण मी काय देणार आहे? तीच व्हायब्रेशन्स देणार आहे. ती व्हायब्रेशन दिल्याने तोही शक्तिशाली होणार आहे. तर मी सपोज पॉवरफुल आहे, तर माझा परिवार पण पॉवरफुल आहे, परिवार पॉवरफुल आहे. आता दोन्ही पॉवरफुल असल्याने तुम्ही जॉबला जा. काय जॉबमध्ये सक्सेस नाही मिळणार आहे? जॉबमध्ये तर खूप सक्सेस मिळेल, कारण व्हायब्रेशन्सच तुम्ही ती घेऊन जात आहे ना. त्यामुळे इक्वेशन आपलं व्हायला पाहिजे, फर्स्ट मी, सेकंड परिवार, थर्ड जॉब. हे इक्वेशन जर आपण अध्यात्माद्वारे फॉलो केलं तर आपलं जीवन 100% परिवर्तन, 100%. आणि हीच प्रॅक्टिस आम्ही इथे करतो. स्वतःवरती फोकस करतो. ठीक आहे, माझ्यामध्ये ही कमी आहे ना, ठीक आहे, आय अंडरस्टँड इट. त्याचा त्रास करून नाही घ्यायचा, पण आता ती काढायची कशी त्याचा विचार करायचा. परमात्म्याशी गप्पा मारून आपण कशी त्यातनं शक्ती घेऊ शकतो, कसं आपण स्वतःला चेंज करू शकतो मेडिटेशनद्वारे. तर तो अभ्यास जसा मी करत जाईन, जीवन परिवर्तन होऊन जातं. तर मेडिटेशन करणं म्हणजे फक्त एकच गोष्ट आहे, जे विचार आपल्याला राईट वाटतात, माझ्यासाठी उन्नतीचे वाटतात, ते विचार आपण तयार करायचे. आणि विचार नुसते तयार नाही करायचे, पण विचार तयार करताना व्हिज्युअलाइज करणं. व्हिज्युअलाइज जितकं आपण चांगल्या पद्धतीने करत जाऊ ना, तेवढा त्याचा इफेक्ट जास्त होतो. आणि ह्याच्यावरती सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स पण केलेले. तर विदेशामध्ये हा एक्सपेरिमेंट केला, 2 ग्रुप्स केले. एका ग्रुपला ॲक्च्युली पियानो शिकवला, म्हणजे ॲक्च्युली कीज अँड एव्हरीथिंग ते शिकवलं. आणि एका ग्रुपला सांगितलं, तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करा की तुम्ही पियानो शिकताय. आणि 8 दिवस त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट केले. आणि फायनल आउटकम जे त्यांचं निघालं की ज्यांनी ॲक्च्युअल पियानो शिकला होता त्यांच्या ब्रेन वेव्स, आणि ज्यांनी फक्त व्हिज्युअलाइज केलं होतं की आम्ही पियानो शिकलो आहे, त्या कीज वगैरे शिकलो आहे, त्यांच्या ब्रेन वेव्स आयडेंटिकल झाले. कारण ब्रेनला हे कळत नाही इमॅजिनरी काय आणि रिअल काय. सो व्हॉट एव्हर थॉट्स वी गिव्ह, इट ट्रीट्स इट दॅट वे. आणि म्हणून तुम्हाला सपोज शांतीचा विचार करायचा आहे की माझं वागणं आजपासून सगळ्यांशी शांतपूर्वक आहे, तर मला खूप मोठं अटेन्शन द्यायला पाहिजे की ते व्हिज्युअलाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. कॉन्शियसली तो थॉट तयार करणं आणि तो व्हिज्युअलाइज करणं, आणि मग तो प्रॅक्टिकलमध्ये यायला मदत मिळते. सपोज मी सारखं स्वतःला म्हणत गेलो माझ्याच्याने हे होणार नाही, मी हे नाही करू शकणार, मग नाही होणार. कारण तुमचा जो थॉट आहे तो रियालिटी होतो. आणि सपोज मी स्वतःला म्हणलं मी नाही करणार, तर अजून कोण करू शकतो? मी तर डेफिनेटली करू शकतो, मी तर विजयीच आहे, मी सक्सेसफुलच आहे. जो थॉट हम क्रिएट करेंगे रियालिटी बनता जाएगा. तर हे पूर्ण स्टडीचं जे प्रिन्सिपल आहे हेच आहे की जसा आपण विचार करू तसे आपण बनत जाऊ. आणि म्हणून तर हेल्थ हवी असेल तर मनाची हेल्थ वाढवणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आपण बाहेरच्या गोष्टी ज्या चालल्या आहेत त्या तर कंटिन्यू ठेवायच्याच आहेत. म्हणजे तुम्ही चांगलं डाएट घेताय, चांगलं एक्सरसाइज करताय, वॉकिंग आहे, किंवा जे काय तुमच्या ॲक्टिव्हिटीज आहेत जरूर करा. पण त्याच्यामध्ये थोडंसं आता अटेन्शन काय करायचं आहे, मनाचं डाएट. आणि मनाच्या डाएटवरती कुठले संकल्प पॉवरफुल आहेत ह्याचा विचार करणं
खूप जास्त महत्त्वाचं आहे. नेक्स्ट दुसरी गोष्ट जी आहे, जी शॉर्टमध्ये फक्त मी सांगतो, आपल्याला सर्वांना जर खुश राहायचं असेल तर एक गोष्ट आजपासून, जसं मी म्हणलं, एक सकाळी उठल्या उठल्या चांगले विचार करा, थोडं मेडिटेशन करा. ते महत्त्वाचं आहे, कारण तुमचं भोजन, मनाचं भोजन. दुसरी गोष्ट, ज्या मनामध्ये पकडून ठेवलेल्या गोष्टी आहेत ना, त्या रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी क्षमा, रिलेशनशिप्समध्ये स्पेशली क्षमा करणं आणि क्षमा मागणं, हे आपल्याला प्रत्येक गोष्टी आपल्याला एकदम हलकं करायला सुरुवात करतात. आता क्षमा तरी का करायची? सपोज माझ्याशी कोणीतरी खूप वाईट वागलं आहे 10 वर्षापूर्वी, तो माणूस विसरून पण गेला आहे की मी त्यांच्याशी वाईट वागलो आहे, पण त्याचा त्रास मला होतो आहे ना, आणि मी आतमध्ये काय पकडून ठेवतो, ह्यांनी माझी क्षमा मागायला पाहिजे, तेव्हा माझं सगळं ठीक. आपण म्हणतो ना असं बरेचदा. ठीक आहे, त्या व्यक्तीने जे केलं त्याच्या दृष्टीने ते रॉंग नव्हतं, म्हणून तर तो क्षमा मागणं पॉसिबल नाही आहे. पण आतमध्ये कोणी पकडून ठेवलं आहे? आतमध्ये तर मी पकडून ठेवले ना. सपोज माझ्या शेजारच्यानी काही सडलेले टमॅटोज आहेत, त्यांच्या घरात होते, ते आणून माझ्या घरात ठेवून दिले, आणि मी पण ठेवून घेतले. ते थोड्या वेळाने काय होणार आहे, त्यांच्या घरातला जो घाणवास निघून जाणार आहे, वास कुठे यायला सुरुवात होणार आहे? माझ्या घरामध्ये. का? कारण त्यांनी फेकलेली घाणेरडी गोष्ट मी माझ्यामध्ये स्टोअर केली. सेम वे कोणी माझ्याशी वाईट वागलं आहे, कोणी माझ्याशी नीट बोलत नाही आहे, ह्या गोष्टी जेवढ्या मी इथं स्टोअर करायला सुरुवात करतो, घाणवास कुठनं येणार आहे? इथनं येणार आहे, अजून कुठनं नाही येणार आहे. इथनं येणार आहे म्हणजे माझी थिंकिंग कॅपॅसिटी एकदम लो होऊन जाते. मला जो शांती आणि आनंदाचा जो एक्सपिरियन्स हवा होता, तो आता मला येत नाही आहे, तो मला आता कळत नाही कसा आणायचा तो. का? कारण दुसऱ्याने टाकलेली गोष्ट मी कॅच केली. बघा, बाहेरच्या जगामध्ये सुद्धा ज्यावेळेस कोविड झाला स्पेशली, त्यावेळेस कोविडमध्ये सर्वांना कोविड नाही झाला. कोविड जनरली कोणाला झाला? इवन डॉक्टर्सने सांगितलं, ज्यांना टेन्शन येत होतं ना, त्यांना कोविड झाला. सपोज आत्तासुद्धा जगामध्ये जेव्हा जेव्हा सर्दी, खोकला ह्याची काय म्हणतो साथ येते, प्रत्येकाला होतो का हो सर्दी खोकला? नाही. कोणाला होतो? ज्यांची इम्युनिटी वीक आहे त्यांना होतो. तर त्याचप्रमाणे जशी मनाची इम्युनिटी ज्यावेळेस वीक असते, त्यावेळेस बाहेर कुठली थोडीशी गोष्ट जरी झाली ना, माझा मूड ऑफ व्हायला सुरुवात होते, माझा मूड चेंज होतो. आणि परमात्मा येऊन आपल्याला तीच गोष्ट खूप छान सांगतात की तुम्ही स्वतःला चेक करा, पूर्ण दिवसामध्ये तुमचे मूड किती स्विच होतात. 2 मिनटापूर्वी खुशी आहे, थोड्या वेळाने मूड ऑफ झाला, सॅड झाले, डिप्रेस झाले, टेन्शनमध्ये आले, चिंतामध्ये आले, पुन्हा खुश झाले. दिवसभर हा खेळ चालू असतो आपला. ह्याचाच अर्थ काय आहे? मनाची इम्युनिटी खूप वीक आहे. आता शरीराची इम्युनिटी वीक असेल तर आपण वी टेक केअर ऑफ इट, आपण किती काळजी घेतो त्याची. आता मनाची इम्युनिटी तर आपल्या सगळ्यांचीच वीक झालेली आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? त्यासाठी आपल्याला मनाला पण शक्तिशाली बनवायला पाहिजे. तर कोणीही माझ्याशी वाईट वागलं, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते जे वागत आहेत ते त्यांच्या दृष्टीने राईट आहे, पण ते वागल्यानंतर विचार काय करायचे, त्या व्यक्तीला कुठल्या दृष्टीने बघायचं आहे, हा चॉईस कोणाकडे? हा चॉईस तर माझ्याकडे ना. आणि आपण इमिजिएटली चॉईस कुठला घेतो? हा वाईट आहे ना, त्याला लेबल देऊन टाकतो, हा वाईट आहे. मग उद्या तो कितीही चांगला वागला माझ्याशी तरी मी काय म्हणणार आहे मनातल्या मनात, आज तर चांगला वागतोय, माहीत नाही उद्या त्याचं काय होईल ते. म्हणजे आपण जे लेबल आतमध्ये पकडून ठेवलेत ना व्यक्तींच्या बद्दल, ती एनर्जी आपण त्या व्यक्तींना देतोय. आणि ती जितकी निगेटिव्ह लेबल्स आतमध्ये स्टोर्ड असतील, सर्वात पहिला त्याचा जो घातक परिणाम आहे तो कोणाला होणार आहे? आणि म्हणून आपण कोणालाही क्षमा करत नाही, आपण फक्त स्वतःला क्षमा करतो. ज्यावेळेस आतमध्ये पकडलेल्या गोष्टी आपण लेट गो करायला शिकतो, की दुसऱ्याने जे केलं त्याच्या दृष्टीने ते बरोबर होतं, आत्ता
पकडून मी ठेवल्यात ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टी मी पकडून ठेवल्यात, त्याचा त्रास मला होतोय, तर मला त्या लेट गो करायला पाहिजे. आणि म्हणून क्षमा दुसऱ्यांना करण्यापेक्षा सर्वात पहिल्यांदा स्वतःला करायची. कसली क्षमा करणार आहे? आजपर्यंत स्वतःला मी हर्ट करत गेलो ना, हा असा आहे, तो तसा आहे, हे नेहमी सुधारायला पाहिजे, मला हा आवडत नाही, मला याच्याबरोबर राहायचं नाही आहे, मला याच्याबरोबर बोलायचं नाही आहे, माझंच नशीब असं काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आतमध्ये रिपीट होत आहेत सारख्या, त्यातनं लेट गो करणं. आणि लेट गो करणं म्हणजे काय? एक आज नुसतं विचार करून थोडं जाणार आहेत त्या, नाही. ज्यावेळेस आपल्यामध्ये त्याचे निगेटिव्ह संकल्प यायला सुरुवात होतील, त्याला पॉझिटिव्ह संकल्पने रिप्लेस करणं, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते एका दिवसात नाही होत, त्यासाठीच तर मेडिटेशन शिकायचं. मेडिटेशन शिकणं म्हणजे काय आहे की तुम्ही पॉझिटिव्ह संकल्प कसे तयार करायचे हे शिकता, त्याच्याने मनाची शक्ती वाढली जाते. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस आपण निगेटिव्हच्या ऐवजी ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करतो. तर हे शिक्षण इथं आपण शिकतो. आणि हे शिक्षण ज्यावेळेस आपल्याला मिळतं आणि आपण प्रॅक्टिकल, इथं पण नुसतं ऐकायचं नाही आहे, प्रॅक्टिकलमध्ये आपण ज्यावेळेस जीवनामध्ये हे धारण करतो त्यावेळेस माझ्या मनाची शक्ती वाढत जाते. मनाची शक्ती वाढली, इमिजिएट असर कुठे होणार त्याचा? शरीरावरती होणार आहे. नेक्स्ट असर कुठे होणार त्याचा? रिलेशनशिप्सवरती होणार आहे. आणि मग प्रत्येक घर काय बनत जाईल त्याच्याने? स्वर्ग. स्वर्ग बनत जाईल. तर परमात्मा ह्यावेळेस सृष्टीवरती येऊन स्वर्गाची स्थापना करतोय, पण त्याची स्थापना करण्याची स्टाईल खूप युनिक आहे. तो काय करतो? एकेका घरामधल्या एकेका व्यक्तीला पकडतो, त्याला परिवर्तन करतो. आणि तो जसा घरामध्ये एकच व्यक्ती परिवर्तन व्हायला इम्पॉर्टंट आहे. जब मैं परिवर्तन होता हूँ मेरी सृष्टि परिवर्तन हो जाएगी. लोक तसेच राहणार आहेत, पण त्यांना बघण्याचा दृष्टिकोन माझा बदलतो ना, त्यावेळेस एनर्जी एक्सचेंज पण बदलतो. आणि तो एनर्जी एक्सचेंज बदलण्यामुळे घरातली व्हायब्रेशन्स बदलतात. घरातली व्हायब्रेशन्स बदलण्यामुळे घर घर स्वर्ग बन जाएगा. आणि ज्यावेळेस सगळे घर स्वर्ग बनतील, हे विश्व काय बनून जाईल? स्वर्ग बनून जाईल. सो इसलिए येतं, म्हणून ते इथे डिग्री कुठली मिळते? मनुष्य से देवता बनणे की. आजपर्यंत आपण मागत आलो, आता आपल्याला मागायचं नाही आहे. जे मागायचं तिकडं मागायचं, परमात्म्याकडे मागायचं, कारण तोच देणार आहे, बाकी कोणी देणारे नाही आहेत. बाकी सगळेच मागणार आहेत. जी एक स्टोरी होते ना, एक भिकारी एका राजाला मागतो काहीतरी, भिकारी मागतो आणि थोड्या वेळाने तो त्याचं पाठलाग करतो की राजाला एवढं जे मिळतं त्या कुठनं मिळतं आहे. तो बघतो तर राजा देवापुढे बसलेला असतो आणि राजा देवाकडे मागत असतो. तर तो भिकारी म्हणतो, अरे मैं यहाँ पर भिकारी हूँ, ये भी तो वही भिकारी है ना, सिर्फ यहाँ से मांग रहा है. तो ह्या जगामध्ये सगळे मनुष्य एकमेकांकडे मागतातच आहेत, अजून काहीच नाही आहे, द्यायला कोणाकडे नाही आहे. सो लेट मी बी दॅट पिलर ऑफ गिव्हिंग. मी तो व्यक्ती बनेन जो सर्वांना देणार आहे, पण देण्यासाठी माझ्याकडे तो स्टॉक भरपूर पाहिजे. आणि द्यायचं काय आपल्याला? मधुरता द्यायची आहे, शांती द्यायची आहे, सुख द्यायचं आहे, पवित्रता द्यायची आहे, शक्ती द्यायची आहे, उमंग उत्साह द्यायचा आहे, हर्षित मुक्ता द्यायची आहे, संतुष्टता द्यायची. हे गुण मला दुसऱ्यांना द्यायचं. पण दुसऱ्यांना देण्यासाठी सर्वात पहिल्यांदा कुठे असायला पाहिजेत? ते माझ्यामध्ये. मला कुठनं मिळणार आहे? एकच, ईश्वराकडनं. आपण सर्वजण ईश्वराची मुलं आहोत. आणि एक वडील आपल्या मुलाला शिक्षण देताना त्याच्याकडनं एक पैसा पण चार्ज नाही करत. आणि म्हणून ही अशी युनिव्हर्सिटी आहे जिथे सर्व कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कारण इथं फक्त स्वतःची उन्नती आहे, फक्त स्वतःची उन्नती. आता ती उन्नती मला किती करायची आहे, कशी करायची आहे, करायची आहे का नाही, हा चॉईस माझ्याकडे. देणारा तो भरपूर देतोय, घ्यायचं का नाही हा चॉईस माझ्याकडे. पण जितकं मी घेईन, मी तर म्हणेन एक थोडा एक्सपेरिमेंट करण्यासाठी ते घ्यायला पाहिजे, राईट. जसं मी घेईन, एक्सपेरिमेंट करीन आणि बघीन माझं आयुष्य किती परिवर्तन होत आहे, देन इन्स्टेड ऑफ दिस आय बिकम दिस. मनुष्यापासून काय झालो? मी देवता बनायला लागलो. मी देवता बनलो, माझं घर स्वर्ग झालं, धीरे धीरे विश्व भी स्वर्ग बन जाएगा. तर हा समय येतोय आता की ह्या जगामध्ये स्वर्गाची स्थापना होती. पण स्वर्गाची स्थापना होण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची. जर तुम्हाला वाटतंय सर्वांना की मी याच्यामध्ये थोडंसं कोऑपरेट करायला पाहिजे या स्वर्गाच्या स्थापनेमध्ये, एकच गोष्ट, मला स्वतःला परिवर्तन करायचं आहे, बाकी काहीच नाही. मला दुसऱ्यांच्याबद्दल शुभ भावना ठेवायची आहे, सद्भावना ठेवायची आहे,
सर्वांचा सहयोग करायचा आहे. कोणी करो अथवा न करो, मला असं बनायचं आहे. तर हा शुभ संकल्प जर मी घेतला तर हे जग जे आत्ता पूर्ण केऑटिक गोंधळात आहे ते फारच लवकर स्वर्गामध्ये परिवर्तन होईल. आणि त्यासाठी आपण इथं राजयोग मेडिटेशन शिकतो. तर राजयोग मेडिटेशन करणं म्हणजे पॉवरफुल थॉट्स तयार करणं आणि त्याच्याचबरोबर ते व्हिज्युअलाइज करणं. तर त्याचा मी आता एक थोडासा, मी तर म्हणेन एक 5 ते 7 मिनटं आपण थोडासा अभ्यास करू, एक अनुभव घेऊ त्याचा. तुम्ही सर्वजण जिथं बसले आहात एकदम रिलॅक्स्ड बसा. डोळे बंद केलेत तरी चालतील, एकदम रिलॅक्स्ड. आणि जसे मी संकल्प तुम्हाला देत जाईन तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा. फक्त व्हिज्युअलाइज करायचं, बाकी काहीच नाही. म्हणायचं नाही आहेत तुम्हाला, रिपीट करायचं नाही आहेत, मनातल्या मनात रिपीट करा. आणि जसं रिपीट कराल ना ते संकल्प व्हिज्युअलाइज करण्याचा अभ्यास करा. तर सगळं रेडी आहेत, सर्वजण रेडी? मला इथे कोणाचा व्हिडिओ दिसत नाही आहे, पण आय अझ्युम की तुम्ही सर्व रेडी आहात. तर एक 5 ते 7 मिनटं आपण मेडिटेशनचा अभ्यास करू. एक झलक, एक ट्रेलर आहे म्हणजे की मेडिटेशन ॲक्च्युली आहे काय, राजयोग मेडिटेशन. सर्वजण एकदम रिलॅक्स्ड होऊन बसा. डोळे बंद ठेवले तरी चालेल, उघडले तरी चालेल, जसं तुम्हाला कम्फर्टेबल आहे. हातातली सर्व कामं बाजूला ठेवून द्या आता. आणि फक्त एक चित्र डोळ्यासमोर आणा, एक जंगलाचं चित्र. आणि फील करा तुम्ही तिथं आहात. तुमच्या डोळ्यासमोर जंगल आहे. बघा मोठी मोठी झाडं, गगनाला भिडणारी झाडं, आणि खालतून एक छोटीशी पायवाट जंगलात जाते. चित्र डोळ्यासमोर आणा आणि हळूहळू त्या पायवाटेवर चालायला सुरुवात करा. मी जंगलाच्या आतमध्ये चाललो आहे. बघा पक्ष्यांचे आवाज, छोट्या छोट्या प्राण्यांचे आवाज ऐकायला येतात. खालचं गवत बघा, जमिनीवरती किती गवत आहे. त्यातनं ती छोटीशी पायवाट आणि त्या पायवाटेने मी आतमध्ये चाललो आहे. रंगीबेरंगी फुलं पण आहेत आजूबाजूला. चित्र डोळ्यासमोर आणा. त्या फुलांवरती रंगबिरंगी फुलपाखरं दिसत आहेत मला. हळूहळू आतमध्ये जा. झाडांच्या मधून सूर्याचा प्रकाश जमिनीला टच करत आहे, जसं की गोल्डन प्रकाश सर्वत्र पसरला आहे. बघा ती झाडांमधनं येणारी सूर्याची किरणं. सकाळची वेळ, थंड हवा फील करा. असं आत जात दूरवर मला एका नदीचा आवाज येतोय. बघा आवाज ऐका नदीचा. आणि त्या आवाजाच्या दिशेने आता चला. मी अजून जंगलात जातोय, आतमध्ये जातोय. आणि मला लांबवर एक नदी दिसतेय. त्याचं ते पाणी, पाण्याचा आवाज ऐकायला येतोय. चला नदीकाठी जाऊयात आपण. चालत चालत नदीकाठी जातोय आणि नदीमध्ये पाय सोडून बसा. बघा पाय किती थंड वाटतात. त्या थंड पाण्यात पाय सोडल्यावर माझं मन पण एकदम शांत होऊन जाते. एकदम रिलॅक्स्ड करा. त्या नदीमध्ये पाय सोडलेत, थंड हवा सुटलीये.
मी डोळे मिटून तिथे एकदम रिलॅक्स्ड आहे. माझं मन पण एकदम शांत आहे. आणि मी आता आकाशाकडे बघतोय. बघा, निरभ्र आकाश. तो सूर्य माझ्यावरती किरण पाडत आहे. ती किरण अशी फील होत आहेत जसे काही परमात्म्याची किरण मला शांत करत आहेत. परमात्मा, ईश्वर जो निराकार आहे, तो माझ्या मनाला शांत करत आहे. आणि या शांत मनामध्ये आता एक विचार तयार करा. मी खूप सुखी आहे. मी खूप सुखी आहे. मला आवश्यकतेपेक्षा नेहमीच जास्त गोष्टी मिळत गेल्या. आणि त्यासाठी मी ईश्वराचा धन्यवाद करतोय. थँक यू गॉड. ईश्वरा, तुझा खूप खूप धन्यवाद. माझं शरीर पण निरोगी आहे, सर्व व्याधींमधून मुक्त आहे. ईश्वराची शक्तिशाली किरणे माझ्यावर पडत आहेत आणि माझं मन आणि शरीर दोन्ही निरोगी आहे. माझे रिलेशनशिप्स, माझी सर्व नाती पण खूप छान आहेत. माझ्या आयुष्यातला एक एक व्यक्ती प्रेमपूर्वक आहे. माझं सर्वांबरोबर खूप छान पटत आहे. माझ्या घरातले व्हायब्रेशन्स सुख, शांती, आरोग्य, प्रेम यांनी भरपूर आहेत. मी सुखी, माझा परिवार पण खूप सुखी आहे. ईश्वराची असीम कृपा माझ्यावरती आहे. मी माझ्या शरीराचा, माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, ईश्वराचा, सर्वांचा खूप खूप धन्यवाद करत आहे. मनापासून सर्वांना धन्यवाद करा. आणि आता हळूहळू नदीमधनं बाहेर येऊन पाय काढा आणि जंगलातून बाहेर यायला सुरुवात करा. आता बाहेर येताना माझं मन एकदम हलकं आहे, शांत आहे. आणि ह्या अनुभवानेच सर्वांनी डोळे उघडा आणि स्वतःला पूर्णपणे एकदा संकल्प द्या, माझ्या आयुष्यात जे काही होणार आहे
ते खूप छान होणार आहे. माझ्या आयुष्यात जे काही होणार आहे ते खूप छान होणार आहे. ओम शांती. अच्छा, ओम शांती. तर ब्रह्मकुमारीची थोडीशी ओळख पण झाली आणि त्याप्रमाणे आपल्याला थोडं अटेन्शन द्यायचं आहे आता मनावरती. थोडंफार मेडिटेशनची प्रॅक्टिस पण करा. मी रेकमेंड करीन ज्यांना यूट्यूब वगैरे बघता येतं त्यांनी ऑनलाईन BK शिवानी म्हणून सर्च करा आणि तिचे व्हिडिओज असतात, छोट्या छोट्या क्लिप्स असतात. त्या दिवसातनं एकदा बघा. सकाळी सकाळी पाहिजे जास्त सांगा, पण तुमचं सकाळी काय रुटीन असतं मला माहीत नाही, पण दिवसातनं एकदा जर एखादी क्लिप पाहिली इट विल गिव्ह यू अ लॉट ऑफ पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन. त्यांनी खूप मदत होईल. ओके, तर सर्व ऑर्गनायझर्स या ग्रुपचे जे मुख्य आहेत सर्व आणि सर्व पार्टिसिपेंट्सला माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही सर्वांनी पेशंटली एवढं ऐकलं आणि आम्हाला चान्स दिले इथे यायचा, म्हणून सर्वांचे खूप खूप धन्यवाद. ओम शांती. ओम शांती. ऍक्च्युली थँक्यू आशिष भाईजी की खूप छान इन्फॉर्मेशन आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी ही खूप छान इन्फॉर्मेशन ती पण सोप्या भाषेत, खूपच सोप्या भाषेत सांगितलीत. आणि त्यानंतर जे मेडिटेशन घेतलं त्याने सुद्धा खूप शांतता आणि शांतता तर मिळालीच आहे आणि हलकेपणाही आला खूपच. आणि तसंच सोमण मॅडमचं आणि मृणालताईंचं पण खूप खूप आभार, कारण त्या प्रत्येक महिन्यात वेगवेगळे लेक्चर्स ठेवून आमच्या ज्ञानात नक्कीच भर पाडतात. थँक्यू. आशिष भाईजी, आता एक साधारण मला वाटतं 15 मिनिटं आहे, तर कुणाला काही शंका असतील तर विचारू देत का? हो, विचारू देत. मी सगळ्यांना अनम्यूट करतो, ज्यांना विचारायचं ते विचारू शकतात. अजून आता तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता गौरीबेन, किंवा अजूनही कोणाला असेल तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. आशिष सर नमस्कार. मी मृणाल क्षीरसागर बोलते. छान वाटलं, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि बेसिकली शरीराबरोबर मनाच्या पण फूडची काळजी घेतली पाहिजे असं लक्षात आलं. मनाचं फूड म्हणजे मनाचे विचार जे आपण करतो, कारण हा एक विचार खूप आवडला तुम्ही दिलेला की कोण कसं वागतंय तर ते तसे वागणार सपोज, पण त्याच्यावरती मी काय विचार करायचा हे माझ्या हातात असलं पाहिजे. आणि तिथे आपण म्हणजे आम्ही वाहून गेलो की मग तिथे सगळी गडबड सुरू होते. हे नक्की लक्षात ठेवेन. धन्यवाद. थँक्यू. कोणाला काही शंका विचारायच्या असतील तर प्लीज विचारा. सर थोडा वेळ उपलब्ध आहेत आपल्यासाठी. तर सोमन मॅडम तुम्ही आला आहात? हो, आली आहे. हा, हा, ठीक आहे. हा, मी आहे. मी सगळं लेक्चर ऐकलं आणि आशिषबाईंना एवढं सांगायचंय की आम्ही सगळ्या जणी ग्रुपमध्ये पुष्पौषधीचा अभ्यास करतो, म्हणजे बाक्स रेमेडी. त्याच्यामध्ये एक असं औषध आहे की त्याच्यामध्ये आम्ही नेहमी शिकतो की त्या व्यक्तीजवळ भौतिक सुख सगळी आहेत, पण त्याला आत्मिक शांती मिळत नाही. तर त्याचं उत्तर अचानक मला तुमचं लेक्चर ऐकताना मिळालं. आणि ते कशासाठी बाग डॉक्टरांनी असं योजलं असेल औषध, ते लक्षात आलं. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मी सुपर्णा कुलकर्णी ठाण्यावरनं बोलतेय. मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली जे की रिलेशनशिप्स वरती असतात, आणि मेडिटेशन करून पण खूप छान वाटलं. आणि मी बघेन, हे मेडिटेशन करेन किंवा आमच्या इथे ठाण्यामध्ये असतं त्यांना पण जॉईन होईल. आणि छान वाटलं मला. खूप थँक्स तुम्हाला आणि आमच्या सोमन मॅडमला आणि मृणाल मॅडमला. थँक्यू भाईजी. थँक्यू सो मच. अच्छा, मग कोणाला काही क्वेश्चन्स किंवा काही नसेल तर मग आपण मीटिंग बंद करायची. हरकत नाही. गौरी,
हा मीटिंग बंद करू दे का? हा म्हणजे आता कोणाला प्रश्न झाला तुम्ही तर- एवढ्या शांततेत बोलत होता तसं आम्हाला कधी जमणार असं मला वाटायला लागलं. म्हणजे आम्ही कायम कोणाशी बोलताना असं म्हणजे आवाज चढा असतो, तर तुमच्यासारखं शांतपणाने बोललं की आपोआप मन शांत होईल आणि डोक्यातले विचार चांगले राहतील असं मला वाटायला. अहो खूप सोपं आहे. मी पण असंच होतो पूर्वी. ते हळूहळू चेंजेस यायला लागतात, बाकी काही नाही. मला असं वाटतंय कोणाला काही प्रश्न नाहीयेत, कारण तुम्ही आता शेवटी मेडिटेशन घेतल्यावर सगळेजण एकदम स्वस्थ आणि शांत झालेत, त्यामुळे डोक्यात खरंय. काही प्रश्न शिल्लक नाहीयेत. शिल्लक राहिलेच नाही काही. किंवा काही गोष्टी आपल्या मनात खळबळ होत असते नेहमी, त्याची उत्तरं आपल्याला आता आपोआप सापडली आहेत या लेक्चरमध्ये. खूपच छान वाटलं. पुष्पौषधीशी काही संबंध असेल का नाही असं सुरुवातीला आम्हाला वाटत होतं, पण आहे. सगळ्या पॅथीज मला वाटतं की आपल्याला मनशांती मिळवण्याकडेच वळवतात. त्यामुळे मला पुष्कळ गोष्टींचा मला आता उलगडा झालाय आणि खूप धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आता मी पुन्हा एकदा सर्वांना. शिवानीजींची पण नक्की लेक्चर्स ऐकेन. हो, नक्की ऐक, नक्की हं. ऐक. चालेल. शिवानी दीदींची लेक्चर मी मध्ये मध्ये ऐकत असते. फक्त मला अगदी खरं खरं सांगू का, मला ते रिचेबल वाटायचं नाही. म्हणजे मला असं वाटायचं की ह्या खूप पोचलेल्या आहेत, त्यामुळे ह्यांना जमतंय, आपल्याला जमणार नाही. असा एक तो फील सारखा त्यांच्या लेक्चर म्हणून ऐकताना. हा पण एक संकल्प आहे. जो संकल्प आपण करू तो रियालिटी होईल. हा खरंय पण खरंय. हाच पण संकल्प बदलूया, त्याने पण म्हणू की हे मी डेफिनेटली करू शकते, देन इट विल बिकम इझी. येस, नक्की नक्की नक्की. मी हे प्रयत्न, मला हे खूप पटलंय की आपण मॅनिफेस्ट करू शकतो ह्या गोष्टी, मॅनिफेस्ट करायला पाहिजेत रादर. हे मला एकदम क्लिक झालं तुम्ही म्हणलात ते. नक्की करीन. चांगलंय, थँक्यू. आणि मृणाल, हा? आपण जे वॉलनट मध्ये म्हणतो की वॉलनट हा. लिंक मेक करते, तर हो. आपण जे विचार करू तर आपल्याला उत्तर देता येत नाही. मी तुला नेहमी सांगत असते ना की त्या बाईला असं वाटत होतं ही माझ्याशी बोलत नाही, आणि मी तिला म्हटलं तू वॉलनट घे, आपोआप हा. लिंक मेक होईल तुमचे. तर हो ती हो आपोआप हो. कशी होईल, तर तिच्या मनात पॉझिटिव्ह विचार आल्यानंतर ते ट्रान्सफर होतील त्या मुलीकडे दुसऱ्या, आणि ती अगदी मुलगी अगदी आपोआप तिच्याशी बोलायला लागेल. तर अगदी. आपोआप हे असं होईल, हे आता मला समजलं. हा करेक्ट. म्हणजे आपण मन ट्रान्समीटर सारखं वापरलं पाहिजे चांगल्या गोष्टी हे करायला, चांगले व्हायब्रेशन्स द्यायला. हे आता मलाही समजलं, आणि तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. वॉलनटनी मनावरती तो परिणाम होऊन आपण ते आपोआप करत असू, जे आता आपल्याला उलगडलं की आपण काय करतो. करेक्ट. अगदी खरं आहे. ठीक आहे. चालेल, आपण बंद करूया मग. आणि पुन्हा पुन्हा धन्यवाद सर तुम्हाला. चालेल, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू सर्वांना. हं. बंद करतोय मी मीटिंग. हो चालेल, ठीक आहे.